आता मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे। वडाळ्यात दुकान कोसळलेलं आहे। वडाळ्यातील शांतीनगर परिसरात ही घटना घडली आहे। दुकान कोसळून तिघे जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलंय। बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना झाल्याचा आरोप करण्यात आलाय। तर प्रशासनाकडून घटनेची आता चौकशी सुरू झालेली आहे। दृश्य आपण आताची पाहतोय। मुंबईच्या वडाळा भागामध्ये दुकान कोसळलंय, ज्यात तिघे जण गंभीर जखमी झालेले आहेत। आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांच्याकडून अधिकचं अपडेट जाणून घ्या। संजय, वडाळ्यामध्ये एक मोठी दुर्घटना होता वाचलेली आहे। तिघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय। काय नेमकं घडलं? नक्कीच मानखुर्द नंतर मुंबईच्या वडाळा परिसरामध्ये देखील आता एक दुकान कोसळलेलं आहे। मेडिकल दुकान कोसळल्याची ही घटना घडली। साधारणपणे 9:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। जोरदार पावसामुळे आणि त्या ठिकाणी सुरू असलेल्या विकासकाच्या कामांमुळे हे दुकान कोसळल्याचा आरोप जो तो स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलेला आहे। मात्र हे दुकान कोसळल्यानंतर या ठिकाणी कार्यरत असणारे 3 जण जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत। स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी त्यांना ताबडतोब जे ते जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेलं आहे। मात्र या घटनेमुळे परिसरामध्ये संपूर्णपणे खळबळ उडाली आहे। या संबंधित घटनेची चौकशी आता अग्निशमन दलाचे जवान असतील किंवा स्थानिक पोलीस असतील यांच्याकडे सध्या सुरू करण्यात आली आहे। मात्र पावसामध्ये अशा घटना मुंबईसारख्या शहरामध्ये घडत असल्यास त्यामुळे कुठेतरी नागरिकांकडून आता चिंता देखील व्यक्त केली संजय, जात आहे। आता तिघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आपण दिलेली आहे। त्यांना आता उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेली आहे। धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी।